महाराष्ट्रात बाजारू राजकारण। मर्सिडीज द्या, पद घ्या। बोरहेंचे आरोप, राऊतांचाही तिखट वार। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। ठाकरेंकडे 2 मर्सिडीजच्या बदल्यात 1 पद मिळतं या नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले। तर भ्रष्ट, नमखराम, निर्लज्ज अशा शब्दांची लाखोली वाहत राऊतांनी गोऱ्हेंवर हल्लाबोल केलाय। तर राऊतांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीका शिंदे गटानं केली आहे। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमखराम। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई, या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। नीलम गोऱ्हे मॅडम बोलल्या काय? केवळ आता आपली बाजू एक चुकीच्या पद्धतीने समोर येते आणि त्याकरता अशा पद्धतीचे आरोप करणं, अशा पद्धतीची महिलांविषयी भाषा वापरणं ही संजय राऊत यांना शोभत नाही। गोऱ्हेंच्या वक्तव्यावर संपूर्ण ठाकरे गट आक्रमक झालाय। एवढंच नाही तर नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंनी थेट नीलम गोऱ्हेंनी उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप केलाय। त्याप्रमाणे मी तिकीट करते आणि त्यावेळेस त्यांनी मला काही डिमांड केली, त्या डिमांडची सुद्धा मी पूर्तता केली। ती पूर्तता केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी भेटली आणि अजय बोरस्ते यांना उमेदवारी भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ताई माझे पैसे मला रिटर्न द्या। त्यांच्या ड्रायव्हरनी माझी अमाऊंट मला दिली, पण त्या अमाऊंटमध्ये काही पैसे कमी होते। एखाद्या आमदारांनी काही भ्रष्टाचाराचा प्रश्न मांडला, त्या भ्रष्टाचार दळपण्यासाठी नीलमताईंनी स्वतः मला सांगितलं होतं की त्या लोकांना 25 लाखाची बोलणी करा, आपण ते प्रकरण त्यांना सहकार्य करू। म्हणजे विधान परिषदेच्या सभापतीस एखाद्या आमदारांनी प्रश्न मांडल्यानंतर त्याच्यामधून कसा पैसा घ्यायचा आणि कशा पद्धतीनं भ्रष्टाचारी लोकांना सहकार्य करायचं याचं तर जिवंत उदाहरण अकोला महानगरपालिकेचं आहे। हे सर्व प्रकरण तुम्हाला माहिती आहे। साहित्य संमेलनाच्या आखाड्यातून नीलम गोऱ्हेंनी महापालिका निवडणुकीपूर्वी मौके पे चौका मारला खरा, पण त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। मात्र मर्सिडीजचं प्रकरण खरं आहे की ही राजकीय चिखलफेक आहे याचा तपास सरकारी यंत्रणा करणार का? आणि या आरोपातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।